पाहताय एबीपी माझा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्यांनी दिलेल्या लढ्यानंतर लोकपाल कायदा हा 2013 मध्ये संमत करण्यात आला आणि आता तब्बल 5 वर्षांनी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल बनणार आहेत। भ्रष्टाचाराचा मुद्दाच केंद्रस्थानी ठेवून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांनी दिल्ली गाठली आणि सरकारी यंत्रणांवर जरब बसावी यासाठी लोकपाल सारखी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणण्यासाठी लढा दिला। माजी पंतप्रधान, विद्यमान आणि माजी मंत्री, विद्यमान आणि माजी खासदार, सर्व अप्रवर्ग सरकारी आणि सरकारी आस्थापना अधिकारी, सरकारी अनुदान घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी हे लोकपालच्या चौकशीच्या कक्षेमध्ये येतात। त्यामुळे आता लोकपाल नियुक्तीनंतर दिलेल्या लढ्याकडे आणि या पुढच्या आव्हानांकडे अण्णा हजारे नेमकं कसं पाहतायत, लोकपालची नियुक्ती होते त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया, चर्चा करूयात। राळेगण सिद्धीतनं अण्णा हजारे आपल्यासोबत आहेत। अण्णा नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की लोकपालची नियुक्ती अखेरीस होतीये, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? ही बातमी जेव्हा तुम्हाला कळली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? लोकपाल नियुक्ती जी झालेली आहे, मला पद्मश्री, पद्मभूषण यासारखे खूप पुरस्कार मिळाले, त्यावेळेला जेवढा आनंद मिळत झाला नव्हता त्यापेक्षा खूप मोठा आनंद आज मला झाला लोकपाल नियुक्तीमुळे। कारण देशातल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल पडलेलं आहे, क्रांतिकारक। बरोबर। अण्णा, आता लोकपाल नियुक्ती तर झालेली आहे, खरं तर तुमचा लढा खूप मोठा होता यासाठी, पण खरंच ह्याच्यामुळे आता व्यवस्था पारदर्शी होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वास तुम्हाला वाटतो? नाही, मला विश्वास वाटतो, फक्त एक करावं लागेल। कायदे कितीही चांगले झाले पण त्या कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। त्या कायद्यामध्ये लोकांना लोकशिक्षण, लोकजागृती हे सारखा प्रयत्न करावा लागेल। जसं माहितीचा अधिकार, वेळोवेळी महाराष्ट्रावर फिरून लोकांना जागवलं आणि लोकांना माहीत पडलं देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, लोक माहितीचा अधिकार मोठ्या प्रमाणात वापर झाला। तसं हा लोकपाल नियुक्त झाला, लोकपाल आणि लोकायुक्त, केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त। आता लोकायुक्ताने लोकपाल नेमला आणि लोकायुक्ताची कमिटी स्थापन झाली, पण लोकांना जागवावं लागेल, लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी फिरावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की या लोकपालामुळे तुमचा काय फायदा होणार आहे, हे फार महत्वाचं आहे। अण्णा, माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची निवड खरं तर करण्यात आली आहे पहिले लोकपाल म्हणून। आपण त्यांच्या नावावरती समाधानी आहात का? या निवडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी खूप समाधानी आहे, कारण घोष साहेबांना पहिल्यापासूनच भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे। त्यांचे विचार हे भ्रष्टाचारांच्या विरोधात होते आणि म्हणून लोकपाल नियुक्ती जी घोष साहेबांची नियुक्ती झालेली आहे। आणि नुसते लोकपाल म्हणजे एक घोष साहेब जरी असतील तरी त्यांची कमिटी आहे ना, बरोबर, एक टीम असल्यामुळं, कोर्टात जशी टीम असते, एखादी चौकशी करायची तर टीम बसते, तसं यांची सुद्धा ती टीम असल्यामुळं फक्त एक माणूस नाही, हे व्यक्ती नाही, ही संस्था आहे। बरोबर। नाही, जसं अण्णा तुम्ही आता म्हणलात की एक टीम असणार आहे, त्यालाच जोडून हा प्रश्न होता माझा की अजून 8 सदस्य त्यातले जे असतील ते त्यांची निवड व्हायची आणि आता अगदी महिना दीड महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्यात, तर निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं हा निर्णय घेतला असल्यामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल असं वाटतं का अण्णा तुम्हाला? नाही नाही नाही, हे निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला असं म्हणणं बरोबर नाही। कारण
1966 मध्ये हे बिल आलं होतं लोकसभेत आणि 1966 मध्ये पहिल्यांदा बिल आलं. त्यानंतर इंदिरा गांधींनी बिल आणलं, राजीव गांधींनी बिल आणलं. एवढंच नाही, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा बिल आणलं. 45 वर्ष हा प्रयत्न चाललाय, 45 वर्ष, पण त्याचा प्रभाव पडला नाही. ज्या वेळेला समान देश उभा झाला 2011 मध्ये, आणि देश उभा झाल्यामुळं सरकारला कायदा करावा लागला. हे निवडणुकीचा याचा काही संबंध नाही. बरं. पण अण्णा असं आहे की 2013 मध्ये खरं तर हा कायदा संमत झाला. तुमचा खूप मोठा लढा होता याला, आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की जवळपास 5 वर्ष लागली लोकपाल नियुक्ती करण्यासाठी. त्याचं कारण आहे, आमच्या देशातल्या पक्ष आणि पार्ट्या एवढ्या आहेत. आता तुम्ही पाहता इलेक्शन मध्ये काय काय चाललंय. बरोबर. पण कुठच्याच पक्ष पार्टीला लोकपाल नकोय, लोक आयुक्त नकोय, कारण तो त्यांच्या मुळावर उडणार आहे. आणि म्हणून आतापर्यंत कुठल्याही पक्ष आणि पार्ट्यांना लोकपाल नको आहे म्हणून याला विरोध होत राहिला. पहा ना, 8 वेळेला बिल, 8 वेळेला बरोबर. संसदेत बिल आलं आणि संसदेत बसलेले सगळे लोक पण पास नाही केलं, कारण त्यांना नको आहे. आता करावं लागलं त्याला, कारण 2011 देश उभा झाला, आणि देश उभा झाल्यामुळं सरकार कशाला घाबरतं? पडण्याला घाबरतं. आणि म्हणून ज्यावेळेला देश उभा झाला, पडण्याची भीती वाटली, सरकारला कायदा करावा लागला. कायदा केला, मोदी सरकारने कायदा केला. मोदी सरकारच्या आधी कायदा झाला, म्हणजे डिसेंबर 2013 कायदा झाला, आणि मोदी सरकार 4 महिन्यात 70 आलं. बरोबर. जानेवारी मध्ये 70 आलं. मे मध्ये आता सरकार आलं. जानेवारीमध्ये मोदी सरकार 70 आलं. आता किती वर्ष झाले? 5 वर्ष. बरोबर. 5 वर्ष. आता कायद्याची अंमलबजावणी करण्याला काय अडचण होती? पण केली नाही. 5 वर्ष. पुन्हा एकदा जनता रस्त्यावर आली. अण्णा, आपल्या देशातल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, म्हणजे जेव्हा आपण सुप्रीम कोर्टाचा विचार करतो तेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एकत्र येतात, पत्रकार परिषद घेतात, सारं काही आलबेल नाही हे सांगण्यासाठी किंवा त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी. सीबीआयच्या संचालकांची कशी तडकाफडकी रातोरात बदली होते हेही अख्खा देश पाहतो. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकपाल स्वतंत्रपणे काम करू शकतील, त्यांच्यावरती कुणाचाही अंकुश नसेल, ते निर्धास्त असतील, असं आपल्याला वाटतं का? नाही, मला विश्वास वाटतो. कारण एक, आमच्या देशाचे मुख्य न्यायाधीशाने ही जबाबदारी स्वीकारली. दुसरं, त्यांच्याबरोबर जी टीम आहे 8 लोकांची, ते सर्व देशातले नावाजलेले लोक आहेत, मशहूर लोक आहेत. त्याच्यामुळं लोकपालाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होईल असा मला विश्वास वाटतो. अण्णा, असं आहे की लोकपाल निवडीच्या प्रक्रियेमध्ये खरं तर विरोधी पक्षनेते असायला हवेत. मल्लिकार्जुन खरगे यामध्ये नव्हते. तर त्या पार्श्वभूमीवर एकतर तुमचं यावर मत काय, आणि दुसरी गोष्ट, मग असं असताना लोकपालाला एक ठोस सगळ्या स्तरातून राजकीय पाठिंबा मिळेल आता पुढे सुद्धा, अंमलबजावणीच्या दरम्यान सुद्धा, असं वाटतं का तुम्हाला? नाही, कायदा असा म्हणतो एकूण चयन कमिटी 5 लोकांची कमिटी, पण कायदा असा म्हणतो 4 पैकी एखादा गैरहजर असला तरी 4 लोकांनी घेतलेला निर्णय ग्राह्य धरला जाईल असा कायदा म्हणतो. त्याच्यामुळं ते एक जण हजर राहिला काय नाही राहिला काय, कायद्याच तरतूद आहे की 4 लोकांनी निर्णय दिलेला ग्राह्य धरला जाईल. अण्णा, लोकपालची नियुक्ती तर आता झालेली आहे,
परंतु जेव्हा आपण कारवाईचा विचार करतो तेव्हा कारवाईची जबाबदारी ही सरकार किंवा न्यायालयाचीच असणार आहे. तर या पार्श्वभूमीवरती एखादा मुद्दा अगदी शेवटपर्यंत म्हणजे कारवाईपर्यंत पोहोचेल असं वाटतं का, किंवा त्याची सगळ्याची प्रक्रिया नेमकी काय आहे तक्रार केल्यापासून ते कारवाईपर्यंतची? नाही, त्याचं असं आहे, आपण जे विचारलं हम्म, हम्म, की इलेक्शन आलं म्हणून हा कायदा अंमलात आला का काय, असं बरोबर. नाही. हम्म, एका बाजूला जनशक्तीचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाचा दंडा. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा या सर्वोच्च न्यायालयाने दंडा दिला आणि सगळ्या जनतेने ऐकलं असेल की शेवटी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं सरकारला, 10 दिवसाच्या आतमध्ये लोकपाल नेमा. आणि काल 10 दिवस पुरे झाले नव्हते, 9 दिवस पूर्ण झाले आणि लोकपाल नेमला. तो जनशक्तीचा दबाव. आणि आमच्या देशातली न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. हा देश न्यायव्यवस्थेच्या आधाराने चाललेला आहे. ही सर्वोच्च व्यवस्था आहे. हे दोन्हीकडून दंडे लागले, त्यामुळं सरकारला लोकपाल नियुक्त करावा लागला. अण्णा, असं आहे की आता लोकपालाची नियुक्ती 5 वर्षांनी का होईना पण अखेर झाली, पण राज्यामधली सिस्टीम आणखीन स्ट्रॉंग होण्यासाठी अजून लोकायुक्ताचं पद अजून भरलं गेलं नाहीये. आता त्यासाठी किती वेळ वाट पाहायला लागणार आहे? हो, त्याचं कारण आहे, हा जो कायदा आहे ना, लोकसभेत जो कायदा झाला 2011, हम्म, हम्म, लोकपाल आणि लोकायुक्त, केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त, हे दोन्हीकडे हे कायदे होणं गरजेचं आहे. आता जसं 2013 मध्ये केंद्राचा कायदा झाला लोकपाल, आता लोकायुक्त, ज्याप्रमाणे केंद्रातल्या लोकपाल नियुक्तीसाठी जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस राज्यांनी करायची. राज्यांनी सुद्धा चयन कमिटी नेमायची, चयन कमिटीची प्रोसिजर पुरी करायची, मग त्याच्या ड्राफ्ट कमिटी. आता ड्राफ्ट कमिटी झाली आपली महाराष्ट्रामध्ये, 10 लोक निवडलेत. त्या ड्राफ्टिंग कमिटीची मीटिंग झाल्या आणि ड्राफ्ट पूर्ण झालं की विधानसभेत हे बिल येणार. आणि विधानसभेत विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, सर्वांच्या मध्ये ती चर्चा होईल. आणि विधानसभेत हे बिल पास झालं की मग त्याचा कायदा होईल. अशी प्रोसेस येते. ज्याप्रमाणे केंद्रातला लोकपाल त्याचप्रमाणे राज्यातला लोकायुक्त. आणि यांना पॉवर खूप आहेत. जसं केंद्रातला लोकपाल पंतप्रधानांची चौकशी करू शकतो, राज्याचा लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करू शकतो, मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही मंत्र्यांचा जनतेने पुरावा दिला तर चौकशी करू शकतो. एवढा क्रांतिकारक लोकपाल आणि लोकायुक्त, केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त. अण्णा, जवळपास आता 5 वर्ष म्हणजे 2014 पासूनचा आपण विचार केला तर 5 वर्ष या सरकारची संपलेली आहेत. केंद्रातली तर संपली आहेत, राज्यातली लवकरच संपतील. या 5 वर्षात आपणही अनेकदा आंदोलनं केलीत विविध विषयांसाठी, खास करून लोकपाल आणि लोकायुक्तसाठी. या 5 वर्षांच्या सरकारच्या कामगिरीला तुम्ही रेट कसं कराल? त्यांना किती गुण द्याल त्यांच्या कामगिरीसाठी? 5 वर्षातली जी सरकारची कामगिरी आहे अण्णा, या 5 वर्षात सरकारचं प्रगती पुस्तक तुम्हाला बनवायला सांगितलं जर, तर किती गुण द्याल तुम्ही या सरकारला, केंद्रातल्या पण आणि राज्यातल्या पण? लोकपाल आणि लोकायुक्त, केंद्र असेल, राज्य असेल, पक्ष असतील, पार्ट्या असतील, त्यांना नको आहे. तर हे जर जनता पक्षाने पार्ट्यांना हवा असता तर 8 वेळेला बिल आलं लोकसभेत आणि पास झालं नाही. 8 वेळेला 45 वर्ष गेली. पण आता जनता उभी झाली आणि जनतेला याचं महत्त्व कळलं. त्यामुळं केंद्रातला लोकपाल कायदा झाला
आता लोकायुक्त महाराष्ट्रातला कायदा लवकरच विधानसभेत होईल हो हो आणि दोन्हीकडे कायदे झाले की तुम्ही पहा, कायदे झाल्यानंतर लोकशिक्षण आणि लोकजागृती हे जर केली तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये भ्रष्टाचाराला किती आळा बसतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. खरं अण्णा, तुम्ही याच्यासाठी किती मोठा लढा दिलाय. दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही हा विषय इतका ताणून धरलात की त्यामुळे आज 5 वर्षांनी का होईना पण जनतेला लोकपाल कोण असेल हे पाहायला मिळतंय. पण एक असाही आरोप होतो अण्णा की तुम्ही काँग्रेसच्या काळात विषय ताणून धरायचा, त्यासाठी दिल्लीपर्यंत पोहोचायचात, तिथे ठिय्या करून असायचा तुम्ही अक्षरशः, आणि त्याच्याशी तुलना करता या सरकारच्या काळात तुम्ही प्रश्न पटकन चर्चेने सोडवता, तुमची चर्चा पटकन होते, असा एक आरोप केला जातो. त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, काय आहे की मी कुठलाही पक्ष आणि पार्टी कधी पाहिली नाही. मी व्रत घेतलं माझ्या आयुष्यात. 25 वर्षाच्या वयात व्रत घेतलं. जोपर्यंत जगेल गाव, समाज आणि देशाची सेवा करेल, आणि ज्या दिवशी मी मरेल तर गाव, समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल, हे व्रत घेतलं. म्हणून मी कधी पक्ष आणि पार्ट्याकडे पाहिलं नाही. आज पक्षाने पार्ट्याने लोकपाल आणि लोकायुक्त याच्यामध्ये जरी दिरंगाई केली तर मी कधी नैराश्य पत्करलं नाही. मी व्रत घेतलं आणि त्याचा पाठपुरावा करत राहिलो. कारण मला आशा होती, गरीब माणूस जो आहे, गरीब माणूस राज्यातला असेल, देशातला असेल, आज तो नाडला जातो. पैसे दिल्याशिवाय त्याचं कामच होत नाही. कसा तो जगणार? आणि म्हणून मला जरी त्रास झाला तर मी तो त्रास मला कधी जाणवला नाही. कारण त्याच्या समाजाचं हित आहे, हे अगदी राज्याचं बरोबर. हित आहे, हे समाजाचं हित राष्ट्राचं आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याला न्याय मिळावा, भ्रष्टाचाराची प्रकरणं धसास लागावीत, यासाठी खरं तर आपण जो लढा उभारला, त्यासाठी आपण अनेक आंदोलनं केलीत, उपोषण केलीत. त्या सगळ्याचं फळ म्हणजे लोकपालची नियुक्ती आणि राज्यामध्ये सुद्धा लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी सुरू असलेल्या हालचाली. आमची खरं तर सगळ्यांची इच्छा आहे की आणखी कुठल्याही प्रश्नासाठी आता आपली तब्येत पाहता, आपलं वय पाहता आपल्याला आंदोलन किंवा उपोषण करण्याची गरज पडू नये. आपल्याला दीर्घायू लाभो या आमच्या शुभेच्छा, आणि आज वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.